सासूबाई आज काय स्पेशल? सुनबाई, आज आपण क्रिसमस स्पेशल एगलेस प्लम केक बनवूया. डिटेल इन्ग्रेडियंट लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम पॅन मध्ये ऑरेंज ज्यूस ऍड करा. मग त्यात चॉप केलेले बदाम, टूटी फ्रुटी, काजू आणि मनुके घालून 5 ते 10 मिनिटं ज्यूस मध्ये शिजवून घ्या. ट्रेडिशनली ड्रायफ्रुट्सला अल्कोहोल मध्ये बरेच दिवस सोक करून ठेवतात, पण ही प्रोसेस लास्ट मिनिट रेसिपी साठी परफेक्ट आहे. आता आपण घरीच ओव्हन बनवूया. म्हणजे एका कढईत मीठ घालून कुकरचं स्टँड ठेवून झाकण लावून प्रीहीट करत ठेवा. आता केकच्या बॅटर साठी 200 ग्रॅम सॉफ्ट बटर मध्ये 1 कप पिठी साखर घाला आणि छान रंग बदलेपर्यंत फेटून घ्या. त्यात व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करा. मग पाव कप अजून मिक्स ड्रायफ्रुट्स घाला. मग चाळणी ठेवून मैदा, कोको पावडर, सुंठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर आणि चिमूटभर मीठ घालून थोडीशी फ्रेश जायफळ पावडर सुद्धा घाला आणि सगळं चाळून घ्या. ह्याने लम्स नाही बनत आणि केक एअरी सुद्धा बनतो. सगळं एकजीव करा. मग शिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि पाऊण कप दूध घालून बॅटर तयार करा. मग अर्धा किलोचा केक टिनला बटर लावून मैद्याची कोटिंग करा. ह्याने केक बेसला चिकटणार नाही. आता पूर्ण बॅटर टिन मध्ये ट्रान्सफर करून 1-2दा अलगद टॅप करा आणि वरून ड्रायफ्रुट्स लावून ह्याला छान डेकोरेट करा. मग प्रीहीट केलेल्या कढईत ठेवून 50 मिनिटं तरी बेक होऊ द्या. ह्याला अजिबात हात लावायचा नाहीये. मग झाकण काढून चेक करा की केक शिजला आहे का. नाईफ क्लीन आली म्हणजे केक रेडी आहे. फक्त 15 ते 20 मिनिटं थंड करून घ्या. मग एजेस लूज करा आणि केक डिमोल्ड करून घ्या. किती परफेक्ट झाला आहे ना. सुगंध तर एकदम बेकरी सारखाच येतोय. रंगही परफेक्ट आहे. आमच्या स्वराला जसं कळलं की प्लम केक बनतोय, ती शाळेतून परत घरी आली आणि तिनेच हा केक कापला. तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी आहे. गोड सुद्धा परफेक्ट झालेला आहे. ड्रायफ्रुटचं एकदम मस्त टेस्ट येत आहे. आमच्याकडे 10 मिनिटात हा 1 किलोचा केक सुद्धा संपलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा लास्ट मिनिट क्रिसमस प्लम केक आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.